मुंबईच्या पायधुनीमध्ये एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला आणि सगळ्यांनाच धक्का बसला। कलिंगड खाल्ल्यानंतर झालेल्या विषबाधेमुळे आई वडील आणि लहान मुलीचा मृत्यू झाला असा संशय व्यक्त केला जातोय। मृत्यूच्या बातमीनं नळ बाजारात कलिंगड विक्रीस आता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे पायधुनी परिसरातनं फळांच्या दुकानातनं कलिंगड गायब झाले। धसका घेतलेल्या विक्रेत्यांनी कलिंगड न विकण्याचा निर्णय घेतलाय, तर दुसरीकडे डोकाडिया कुटुंबियांनी खाल्लेल्या कलिंगडाबाबतही 2 दावे समोर आले। हे कलिंगड ऑनलाईन मागवण्यात आल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे, तर डोकाडिया कुटुंब नेहमी नळबाजार मार्केटमधूनच कलिंगड खरेदी करायचे आणि घरातलं कलिंगड 4 दिवसांपूर्वीचं असल्याचं देखील काही जणांचं म्हणणं आहे। हे जे कलिंगड होतं ते कुठून मागवलं होतं हा प्रश्न आहे। एका रात्रीत सगळं संपलं होतं, कारण 25 एप्रिल रात्री 10:30 वाजता एकत्र जेवणाची दावत पाहायला मिळाली। 26 एप्रिल रात्री 1 वाजता कलिंगड खाल्लं। 26 एप्रिल रोजी पहाटे 5:30 वाजल्यापासून उलट्या आणि जुलाबाचा त्रास या कुटुंबियांना सुरू झाला। 26 एप्रिल सकाळी 9:30 वाजता 4ही जणांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत होता। एकाच कुटुंबातील हे 4 जण ज्यांना प्रचंड त्रास होऊ लागला। तर 26 एप्रिल सकाळी 9:30 वाजता घरातील लहान मुलगी जैनबचा मृत्यू झाला। तर 26 एप्रिल दुपारी 1:30 वाजता नसरीनचा मृत्यू झाला। त्यानंतर 26 एप्रिल रोजी दुपारी 4:30 वाजता आयेशाचा मृत्यू झाला। त्यानंतर 26 एप्रिल रोजी रात्री 10:30 वाजता अब्दुल्लाचा मृत्यू। असं करत संपूर्ण कुटुंबाचाच मृत्यू झाला। आई वडील आणि 2 लहानग्या मुलींना आपला जीव गमवावा लागला। या सगळ्यामध्ये आधी खाल्लेली बिर्याणी आणि त्यानंतर खाल्लेलं कलिंगड अशा स्वरूपामध्ये कारणं दिली जात आहेत आणि हे कलिंगड खाल्ल्यामुळेच हा मृत्यू झाला असंही म्हटलं जात आहे। शवविच्छेदन अहवालातनं अधिक माहिती खरं तर समोर येते, त्यातनं अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत। मात्र एका रात्रीमध्ये सगळं काही संपलं यावरती अनेक चर्चा होत आहेत। पायधुनीमध्ये राहणारं हे हसतं खेळतं कुटुंब एका रात्रीत अक्षरशः होत्याचं नव्हतं झालेलं आहे। आधी बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्यानं हा मृत्यू झालाय। अर्थातच हे कलिंगड नळ बाजारातनं घेतलं होतं की ते ऑनलाईन स्वरूपात मागवलं होतं, हा मात्र प्रश्न वारंवार विचारला जातोय। हे जे कुटुंबीय आहेत, फोटोमध्ये दिसणारे हे कुटुंबीय, ज्यात पती पत्नी आणि 2 मुली असा हा चौघांचं कुटुंब, सुखाचा संसार मात्र एका कलिंगडानं होत्याचं नव्हतं झालं असं म्हटलं जातंय। मात्र हे कलिंगड नेमकं नळ बाजारातनं घेतलेलं कलिंगड होतं की ऑनलाईन मागवलेलं होतं आणि त्यामुळेच हा धोका निर्माण झाला का, असे अनेक प्रश्न आहेत, ज्याची उकल आता केली जाते। मात्र या सगळ्याचा धसका आता नळ बाजारमध्ये असणाऱ्या सर्वच कलिंगड विक्रेत्यांनी घेतलेला आहे। जे कोणी या भागातले फळ विक्रेते आहेत त्यांनी कलिंगड ठेवणंच बंद केलंय। तर संपूर्ण घटनाक्रमही आपण पाहिला होता, कशा पद्धतीनं रात्रीतनं या सगळ्यांनी एकत्रित जेवण केलं, बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं। काही लोकांचं असंही म्हणणं आहे की हे कलिंगड 4 दिवसांपूर्वीचं होतं, तर काही जणांचं असं म्हणणं आहे कलिंगडासंदर्भातले दावे आहेत वेगवेगळे, त्यात ऑनलाईन स्वरूपात कलिंगड मागवण्यात आलं होतं अशी देखील चर्चा सध्या स्थानिकांमध्ये आहे। तर दुसरीकडे डोकाडिया नेहमीच नळबाजार मार्केटमधूनच कलिंगड घेत होते असाही दावा इथले स्थानिक करतायत।